आज सोलापूर शहर भाजपकडून महापौर आणि उपमहापौर पदाचे उमेदवार जाहीर करण्यात आले। महापालिकेत एकूण 102 नगरसेवक असून त्यापैकी तब्बल 87 नगरसेवक भाजपाचे असल्याने भाजपचा विजय जवळपास निश्चित मानला जात आहे। इतर पक्षांमध्ये AIMIMचे 8, शिंदे गटाच्या शिवसेनेचे 4, काँग्रेसचे 2 आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचा 1 नगरसेवक आहे। आज भाजपच्या शहराध्यक्ष रोहिणी तडवळकर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या नगरसेवकांच्या बैठकीत महापौर पदासाठी विनायक कोंड्याल आणि उपमहापौर पदासाठी ज्ञानेश्वरी देवकर यांच्या नावांवर शिक्कामोर्तब करण्यात आले। त्यानंतर दोघांनीही तातडीने नगर सचिव कार्यालयात जाऊन आपले उमेदवारी अर्ज दाखल केले। विशेष म्हणजे विनायक कोंड्याल हे सलग चौथ्यांदा सोलापूर महानगरपालिकेचे नगरसेवक असून त्यांचा प्रशासकीय अनुभव भाजपसाठी मोठा प्लस पॉइंट मानला जात आहे। सभागृहामध्ये कुठलेही आव्हान नाही। 87 नगरसेवक हे एकमुखाने सोलापूरच्या विकासासाठी काम करतील हे मी आपल्या माध्यमातून या सोलापूरच्या सर्व जनतेला आश्वस्त करतो। हे सगळे निर्णय असतील ते भारतीय जनता पार्टीच्या कोर कमिटीत होतील। विकेंद्रीकरण होत नाही। कोर कमिटीचे जे प्रकार आहे म्हणजे इथली कोर कमिटी, वरची कोर कमिटी या दोन्हीचा समन्वय होऊन हे सर्व निर्णय होतात। बजेट आम्ही ठरवायला समर्थ आहे की इथं शहराध्यक्षांना एक प्रश्न आहे। आता 3 चालवायला सक्षम आहे, पण विरोधी पक्ष तेवढाच महत्वाचा आहे। विरोधी पक्ष नेता होण्याच्या संदर्भात काही अडचणी आहेत का? विरोधी पक्ष नेता नियमानुसार होतोय न होतोय या संदर्भातल्या विषयाचा अभ्यास करून त्याबद्दल निर्णय घेतला जाईल। पण निश्चितपणाने की हे सभागृह चांगल्या पद्धतीने, आदर्श पद्धतीने चालण्यासाठी शेवटी विरोधी पक्षाकडनंही ज्या काही सूचना विकासाच्या बाबतीत येतील त्याचा विचार करून आम्ही येणाऱ्या काळात काम करू। तर आता महापौर निवडीबाबतचा अर्ज प्रक्रिया पार पडण्यात आली आहे, काय सांगाल याबाबत? भारतीय जनता पार्टीच्या वतीने महापौर आणि उपमहापौर हे दोन्ही उमेदवार आज जाहीर करण्यात आले। त्यांचा फॉर्म भरण्याची आज प्रक्रिया पार पडली। महापौर म्हणून विनायक रामकृष्ण कोंड्याल आणि उपमहापौर ज्ञानेश्वरी महेश देवकर अशा दोघांचे फॉर्म भरण्यात आलेले आणि येणाऱ्या 6 तारखेला या संदर्भातली निवडणूक आहे ती प्रक्रिया पूर्ण होईल। विरोधी पक्ष नेत्यांकडून देखील त्यांच्या बाजूने अर्ज दाखल करण्यात आले आणि त्यांना वाटते की त्यांचा महापौर होईल काँग्रेस शिवसेनेचा, आणि दुसऱ्या बाजूला MIM ने देखील अर्ज दाखल केला आहे। आता याबद्दल जाणकारांनी याच्यावर मत न दिलेलं बरं। त्यांचं म्हणणं असेल की तुमच्याकडे व्हीप जारी करावा लागतो, नगरसेवकांना बंदोबस्तामध्ये आणावं लागतंय, एवढे 87 नगरसेवक निवडून येऊन देखील कुठलाही नगरसेवक बंदोबस्तात आलेला नाही। कुणीही या संपलेल्या पक्षांबरोबर जायला इच्छुक नाही। सर्वच्या सर्व 87 नगरसेवक हे भारतीय जनता पार्टी बरोबर राहतील। तुमचं देखील नाव चर्चेत होतं, आघाडीवर होतं, काय कसं सांगा? पार्टीने जी जबाबदारी दिली ती पार पाडणारा मी कार्यकर्ता आहे। पार्टीने सांगितलं की गटनेता म्हणून आपण जबाबदारी पार पाडावी, ती जबाबदारी मी आता पार पाडतो। भारतीय जनता पार्टीच्या वतीने आमच्या सर्व पक्षश्रेष्ठींनी आम्हाला या ठिकाणी महापौरचं फॉर्म भरण्यासाठी या ठिकाणी आम्हाला सांगितलं। त्याबद्दल आमचे सर्वप्रथम मी या ठिकाणी आमचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब, आमचे प्रदेश अध्यक्ष रवींद्र दादा चव्हाण साहेब, तसंच आमचे पालकमंत्री जयकुमार गोरे भाऊ साहेब, तसेच आमचे आमदार देवेंद्र दादा कोटे, सचिन दादा कल्याण शेट्टी, आमचे विजय देशमुख मालक, तसेच आमचे सुभाष बापू देशमुख मालक, तसेच आमचे धडाडीचे आमचे अध्यक्ष रोहिणीताई तडवळकर साहेब, यांचं सर्वांचं या ठिकाणी मी मनापासून आभार मानतो की आम्हाला या ठिकाणी महापौरसाठी या ठिकाणी मला संधी दिली। महापौर साहेब, तुम्ही इच्छा व्यक्त केली का पक्षाकडे? हो, इच्छा व्यक्त केली। काय अडचणी कधी करायची? अडचणी काय, पक्षाला मी मागितले तेच दिले आणि निश्चित या ठिकाणी महापौर पद हे यांनी आम्हाला म्हणजे मला दिलं आणि हे अतिशय म्हणजे चांगल्या पद्धतीने सर्वांना, आमच्या सर्व जे 87 नगरसेवक आहेत त्यांना सर्वांना सोबत घेऊन एक विकासाचं मॉडेल, सोलापूर शहरासाठी एक विकासाचं मॉडेल ठेवून आम्ही या ठिकाणी पक्षासाठी एक प्रामाणिकपणे या ठिकाणी काम करणार। शहराचं काय विजन असेल? शहराचा सर्वप्रथम पाण्याचा विषय असेल,
या ठिकाणी, आणि आपले रस्ते जे आहे अस्वच्छ जे आहेत, स्वच्छतेचा विषय असेल, ई टॉयलेटचा विषय असेल, तसेच आपण लोकांना काय अजून रोजगार देऊ शकतो का, हा विषय असेल, हा विजन आम्ही पुढे ठेवून चालणार. निश्चित आपल्या पक्षाने जे ध्येय धरून ठरवणार आहे ते आयटी पार्कसाठी आम्ही प्रयत्न करतो. समाजवर शांतता असणार आहे, कारण मेजॉरिटी या ठिकाणी आमचे 87, आमच्या भारतीय जनता पार्टीचे 87 नगरसेवक या ठिकाणी आहेत. त्यामुळे आम्ही योग्य पद्धतीने या ठिकाणी काम करू. दादा, खरं महापालिकेमध्ये आता संख्याबळ बघितलं तर विरोधी पक्षाची संख्या ही 10 पेक्षा जास्त कमी आहे. विरोधी पक्ष स्वतंत्ररित्या विरोधी पक्ष नेत्यांची संख्या नाही. आता भाजपला संधी दिली जाईल का विरोधी पक्षाला आपला आवाज? आता सध्या विरोधी पक्षाकडे बघण्यापेक्षा आम्ही काय सोलापूर शहरासाठी करू शकतो याकडे आम्ही जास्त लक्ष देणार आहे. कारण का आमचे भारतीय जनता पार्टीचे एक विजन आहे सोलापूरसाठी. या ठिकाणी लोकांनी आम्हाला भरभरून मतदान दिलंय. लोकांनी आम्हाला जवळपास 87 जे भूतून भविष्य आम्हाला या ठिकाणी 87 सीट या ठिकाणी दिलेला आहे. त्याचा आम्ही सार्थ ठरवत, सोलापूरकरांचा विश्वास सार्थ ठरवत आम्ही या ठिकाणी पाण्याचा प्रश्न असेल, आयटी पार्कचा विषय असेल, आता आपल्याला माहित आहे विमानचा विषय, उड्डाणपुलाचा विषय असेल, विमानाचा तर या ठिकाणी विषय झालेला आहे. आणि निश्चित एक भारतीय जनता पार्टीच्या वतीने आम्ही सोलापूर शहरवासियांसाठी चांगल्यात चांगलं आम्ही या ठिकाणी काम करून दाखवू. कुंडल साहेब, एक शेवटचा प्रश्न. प्रभाग क्रमांक 23 मधून नगरसेविका म्हणून माझी 16 जानेवारीला निवड झाली आणि आज उपमहापौरपदी निवड झाली. प्रथम मी भारतीय जनता पार्टी पक्षाचे आभार मानते. माननीय देवेंद्र फडणवीस यांचे आभार मानते आणि आपले सुभाष बापू देशमुख, मनीषभाई देशमुख, रोहिणीताई तडवळकर, पालकमंत्री गोरे सर यांचे आभार मानते. आणि मला जी संधी दिली त्याचे मी 100% सर्वांगीण विकासासाठी त्याचा मी उपयोग करीन. आणि ही संधी दिल्याबद्दल सर्वांचे आभार, धन्यवाद. पदासाठी इच्छुक उमेदवार म्हणून होता, तरी तुम्हाला डावलण्यात आलं, हा अपमान तुम्ही कसा पाहता? मी भारतीय जनता पार्टीचा गेल्या 28 वर्षाचा कार्यकर्ता आहे. त्यामुळे पक्षाकडे इच्छा व्यक्त केली होती. आज सकाळी पक्ष निर्णय झाला, पक्षाचा कार्यकर्ता म्हणून तो स्वीकारला आणि महापौर, उपमहापौर, सभागृह या तिघांचं देखील अधिकृत अभिनंदन, शुभेच्छा देतात. नाव चर्चेत असताना देखील अंतिम निर्णय बदलण्यात आलं, या निर्णयाचा तुम्ही कोणावर खापर फोडला? माझ्यासारख्या झोपडपट्टीतल्या कार्यकर्त्याचं नाव महापौर पदासाठी येतं हेच माझ्यासाठी फार आहे. त्यामुळे खापर कोणावर नाही, आपल्या कर्तृत्वावर आणि आपल्या ह्याच्यावर आपण ती मिळवत असते. तुमच्याशी निवड करताना चर्चा वगैरे करण्यात आली होती का? काय नाही, आमच्या पक्षाकडे पद्धत आहे त्याप्रमाणे आम्ही अध्यक्ष, पालकमंत्री, जे समन्वय समिती आहे त्यांच्याकडे इच्छा व्यक्त केली होती, त्यांचा निर्णय झालाय, आपण तो स्वीकारला निर्णय. काल रात्रीपर्यंत तुमचीच घोडदौड चालू होती की महापौर पदासाठी, पण आता कार्यकर्ते म्हणत होते की आमचा नेता महापौर होणार. आता कार्यकर्त्यांची समजूत कशी काढणार? कार्यकर्ते लक्षात येईल ना. मी ज्यावेळेस येऊन त्या महापौरांचं, उपमहापौरांचं अभिनंदन केलंय, त्यामुळे मी नाराज नाही, तेव्हा कार्यकर्ते देखील नाराज होणे. पक्षाचा निर्णय असतो, पक्ष जो निर्णय घेईल तो मान्य करत असतो, हे कार्यकर्ते काम आहे. पुढील 2.5 वर्षानंतर संधी देण्यात येणार? काम करणाऱ्या कार्यकर्त्याला संधीची अपेक्षा नसतेच. जेव्हा कधी पक्षाला मी योग्य वाटेल त्यावेळेस पक्ष संधी देईल. नाही, पक्षाच्या या निर्णयामुळे आजपर्यंत मराठा समाजाला फक्त गाजरं दाखवण्यात आलं. यंदा 3रा टर्म असून सुद्धा 3ऱ्या टर्मला सुद्धा मराठा समाजाची मनं दुखावलं गेलं. या मराठा समाजाची भावना आता एक वेगळ्या रोषाने पुढच्या इलेक्शन मध्ये पाहाव्यास मिळणार आहे. त्याला तुम्ही कसं शांत करणार? भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता मी, त्यामुळे पक्षाचा कार्यकर्ता, पक्षाच्या जडणघडणीत घडले मी. ह्या अशा गोष्टी होत असत. पक्षात न्याय अन्याय होत, आमच्याकडे अन्यायाचं समान वाटप होतं, न्याय मिळत नसते, अन्यायाचं समान वाटप होत. देशमुख आणि कोठे घराण्याच्या खुर्चीच्या खेळामध्ये हा मराठा समाजाचा बळी गेला आहे असं तुम्हाला म्हणता येईल का? मी अजून सांगतो, मी भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता आहे, तर माझा बळी गेला असं मला अजून आज वाटत नाही. यापेक्षा काही मोठी संधी असेल, थांबली असेल ती, आपण त्या संधीवर बघू ना. दरम्यान विरोधकांकडूनही उमेदवारी दाखल करण्यात आली आहे. महापौर पदासाठी शिवसेनेकडून प्रियदर्शन साठे तर MIM कडून तौफिक हत्तुरे यांनी अर्ज दाखल केला आहे. उपमहापौर पदासाठी शिवसेनेकडून प्रियदर्शन साठे तर MIM कडून आसिफ शेख यांनी उमेदवारी अर्ज भरला आहे. सोलापूर महानगरपालिकेच्या महापौर पदाच्या निवडीची प्रक्रिया सुरू झालेली आहे आणि आज शिवसेना पक्षाकडून आम्ही प्रियदर्शन साठे यांचा महापौर पदाकरता उमेदवारी अर्ज भरलेला आहे. त्याचबरोबर प्रियदर्शन साठे यांचाच उपमहापौर पदासाठी सुद्धा आम्ही अर्ज भरलेला आहे. महापौर आणि उपमहापौर दोन्हीच उमेदवाराची नावं सांगा. प्रियदर्शन बाळासाहेब साठे, दोन्हीकडे त्याची एकच.
आम्ही बापू, संख्याबळ तर कसं कमी होतं? संख्याबळ तर कमी- शिवसेना फॉर्म भरत असताना काँग्रेस पक्षाला आम्ही विनंती करतोय, तसेच आमच्या मित्र पक्षांनाही विनंती करतोय की प्रियदर्शन साठे हे अतिशय एक उमदा कार्यकर्ता आहे, त्याला महापौर पदाकरता आपण सगळ्यांनी सहकार्य करावं, याकरता आम्ही सर्व बाकीच्या पक्षाला सुद्धा विनंती करतो. एमआयएमला सोडा. त्यांनी स्वतंत्र फॉर्म भरला. भाजपकडे पुढे संख्याबळ आहे, मात्र त्यांचं केवळ उमेदवार बिनविरोध होऊ नये यासाठी केलेली विरोधी पक्षांची नाही नाही, काय हेच नाही, असं नाही. तुम्हाला चमत्कार त्या दिवशी कळेल. भारतीय जनता पार्टीमध्ये असलेल्या मतभेदात तुम्हाला त्या दिवशी प्रियदर्शन साठे हे महापौर झालेले आपल्याला बघायला मिळतील. व्हीप काढलेला आहे पक्षानं त्यांच्या समन्वय आहे की 84 किती 87 जागा येऊन सुद्धा त्यांना व्हीप काढावा लागतो. याच्यामध्येच त्यांचं अपयश आहे हे आवर्जून लक्षात आलं पाहिजे की 87 जागा असताना सुद्धा आपल्या पार्टीला इतका स्पष्ट बहुमत असताना व्हीप काढून बंदोबस्तात लोकांना आणावं लागतंय. ह्याच्यापेक्षा वाईट परिस्थिती नाही आहे. उमेदवार निवडून येत असताना तुमचा अर्ज भरणे म्हणजे लोकशाही जीवन ठेवण्याचं लक्षण आहे म्हणायचं काय? नाही, लोकशाही तर जीवन ठेवलीच पाहिजे. लोकशाही आहे का नाही इलेक्शन मध्ये आपल्याला बघायला मिळालेलं आहे. कशा पद्धतीचं इलेक्शन सोलापूर महानगरपालिकेचं झालं आणि आज सुद्धा एवढ्या जागा असताना सुद्धा ज्या पद्धतीनं कित्येक दिवस गुप्तता पाळली गेली, कुणाच्याही अजून मला वाटतंय उमेदवारांचा सत्कार सुद्धा साधा झाला नाही. याचं कारण काय ते लक्षात आलं पाहिजे आपल्याला. आमच्या पक्षाकडून उमेदवारी मिळालेली आहे, शिवसेना पक्षाकडून, आणि जर संधी मिळाली तर नक्कीच सोलापूरसाठी चांगलं काम करेल. महापौरची संख्या असो किंवा नसो, जे संविधान आम्हाला अधिकार दिलाय त्या संविधानाचा अधिकार हे करून आम्ही निवडणुकीसाठी आम्ही समोर गेलो. महापौरसाठी बी आणि उपमहापौरसाठी आमचं शेख आसिफ पिरमद शेख. भाजपकडे संख्याबळ आहे, त्यांचं निवड होण्याची जवळपास निश्चित आहे. असं असताना केवळ बिनविरोध होऊ नये म्हणून ही खेळी केली. नाही किडे नाही, आमचा हक आहे उभारण्याचा समोर. त्या आमचा मौजूदगीचा एहसास व्हा म्हणून आम्ही हे केलं. संख्याबळाच्या जोरावर भाजपचा विजय जवळपास निश्चित असला तरी निवडणूक प्रक्रियेच्या निमित्ताने महापालिकेच्या राजकारणात चुरस निर्माण झाली आहे. आता 6 फेब्रुवारी रोजी सोलापूरला नवे महापौर व उपमहापौर मिळणार हे निश्चित झाले आहे.